काय मग समीरची आई तुझी बोलणी करूया का आपण? हो हो करूया ना. हा बाई, एक मिनिट, मला काही बोलायचं. मग बोला ना. सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत. काय काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? ऍक्च्युली मला तुमच्या मुलीचा फक्त नवरा नाही व्हायचं, तर या घरचा जावईही व्हायचं. हो आमची काहीच हरकत नाहीये. हो, पण तुमच्या मुलीला आमच्या घरची सून नाही व्हायचं. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे म्हणजे तिला फक्त मी हवाय. माझी आई नकोय, माझी नाती नकोय, आणि हुंडा हुंडा तर देणं आणि घेणं हे तर मला पटतच नाही. पण हुंडा मी मागितलायच कुठे? आणि अगोदर तुमच्या आई पण म्हणाले की हुंडा नकोय म्हणून तुम्हाला. हो, हुंडा नकोच आहे आम्हाला, पण तुमच्या मुलीला हवाय ना. अरे हे काय ऐकतोय मी? बाबा हे बघा, उगाच काही बोलू नका. मी असं काहीही मागितलेलं नाही. आणि मगाशी मी जेव्हा माझ्या अपेक्षा तुम्हाला सांगितल्या तेव्हा तर तुम्ही आनंदाने होकार दिले, आणि आता पूर्ण कुटुंबाच्या समोर तुम्ही नाही म्हणताय. हे कितपत ठीक आहे ना? हो, पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तर तोच होता ना की मुलगा वेल सेटल हवा, पुण्या मुंबईत राहणारा हवा, एकुलता एक हवा, त्याच्या आई वडिलांची जबाबदारी नको. हा हुंडाच झाला की, आणि तो देणं मला जमणार नाही. बस. नक्की म्हणायचं काय तुम्हाला? लग्नानंतर जर आम्ही मुलं तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो, तर तुम्हाला आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का? आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार असतो, तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करताय. मला असं वाटतं की एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे. एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषांसोबत त्याची नाती सुद्धा मनापासून स्वीकारली ना, तरच ते नातं जास्त खुलतं. असो, चला निघूया आपण. समीर बोलतो ते बरोबर बोलतो. अहो समीरची आई ऐका, मी काय बोलते का? समीर, अहो समीरराव, अहो थांबा थांबा समीरराव. मुलाचा गव्हर्नमेंट जॉब हवा, स्वतःचं घर असावं, चांगला बँक बॅलन्स असावा. वा, मुलीला सर्व सुखसोयी मिळाव्या असा प्रत्येक आईवडिलांचा प्रयत्न असतो. पण तिला लग्नाला तयार करत असताना आधी तिला सासरची जबाबदारी घेणं, नाती सांभाळणं, आणि विशेष म्हणजे स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांनाही मान दिलं पाहिजे, हे देखील आपण सांगितलं पाहिजे. मात्र आज आपण देखील यामध्ये कमी पडत आहोत. मुलाला शिकवायचं, नोकरी लावायची, त्याचं घर बांधून द्यायचं, आणि त्याच आई वडिलांची अडचण कशी होऊ शकते या मुलींना हेच कळत नाही. तरी सुद्धा आयासारख्या मुलींचं प्रमाण या समाजात वाढत चाललंय. ही दुःखाची बाब आहे. ज्या आई वडिलांनी मुलांना रक्ताचं पाणी करून घडवलं, त्याच मुलाचं लग्न होतात. त्याच्या आयुष्यातून आई वडिलांनी का निघून जावं? अशा मुली स्वतःच्या भावाचा का नाही विचार करत? त्यांच्या येणाऱ्या वहिनीने पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई वडील नकोय, तर मुलींनी आपल्या चांगल्या भविष्याचा विचार जरूर करा, पण कुटुंब किंवा नाती तोडून नाही तर नाती जोडून.